आणि यानंतरची बातमी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दलची। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार गट विलीन होणार अशा चर्चांना गेल्या 3 दिवसांपासून उत आलाय। दोन्ही गटांनी एकत्र यावं अशी अजित पवारांची इच्छा होती असा दावा पवार गटातील काही नेते करतात। महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून पवार गटाच्या दाव्याला कुणी दुजोरा देत नाहीये। उलट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चांचं आज साफ खंडन केलं आणि म्हणूनच विलीनीकरणासाठी सुनेत्रा पवार यांच्यावर दबाव निर्माण करण्यात येतोय का अशा चर्चा सुरू झाल्यात। याचं कारण म्हणजे विलीन पवार गटाला व्हावं लागणार आहे, कारण निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मूळ पक्ष ठरवलं होतं। दादांची राष्ट्रवादी सत्तेत आहे, त्यांचा पक्ष एकसंध आहे, कायदेशीररित्या सुरक्षित आहे। संकटात आहे तो पवार गट। विधानसभा निवडणूक, नगराध्यक्ष पदाची निवडणूक आणि अलीकडेच पार पडलेली महानगरपालिकेची निवडणूक या सगळ्यांमध्ये पवार गटाचा दारुण पराभव झाला। 29 पैकी एकही महापालिका पवार गटाला जिंकता आली नाही। त्यामुळे विलीनीकरणाची अधिक गरज पवार गटाला आहे असं राजकीय जाणकारांचं मत आहे। विलीन झाल्यास सत्तेतही सहभागी होता येईल। राष्ट्रवादी हा जिल्हास्तरीय सुभेदारांचा पक्ष असल्यामुळे आणि सहकारी संस्था या नेत्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे सत्ता ही या पक्षासाठी गरजेची आहे। या सगळ्याचा विचार केला तर दादांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाची कसली घाई नाही असं दिसतंय। बघूयात प्रफुल्ल पटेल यांनी आज या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली। तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू। आज तो विषय आमच्या पुढे नाही। आज आमच्या विषय एक मिनिट भाई, आमच्याकडे विषय एवढाच आहे की आमच्या पहिल्या विधिमंडळाच्या नेता निवड करायची, उपमुख्यमंत्री पद भरायचं, ते झालं। आता आमच्या पार्टीचा निर्णय घेणार आहोत। पार्टीचा निर्णय मी तुम्हाला सांगितलं, ही जबाबदारी माझ्यावर आहे की पुढच्या प्रोसेस पूर्ण करायचं, ही मी पार पाडत आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची संभाव्य रणनीती नेमकी काय दिसते बघूया। सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपद स्वीकारेपर्यंत विलीनीकरणाच्या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यावर काही काळ जाऊ द्यायचं, मगच चर्चेला बसायचं। विलीनीकरण ही दादांची इच्छा होती असं सांगणं हे पवार गटाचं दबाव तंत्र, त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही। शरद पवार विलीनीकरणासाठी दबाव टाकत असले तरी त्याला बळी पडायचं नाही। पवार गटानं बैठकीची मागणी केली तर चर्चा करायची, आपण स्वतःहून विषय काढायचा नाही। केंद्रात आणि राज्यात सत्तेत आम्ही आहोत, विलीन तुम्ही होणार आहात हे पवार गटावर ठसवायचं। आम्ही मूळ राष्ट्रवादी आहोत, तुम्ही गट आहात हे पवार गटाला विसरू द्यायचं नाही। आणि या संदर्भात आणखीन जाणून घेण्यासाठी जाऊयात राजकीय विश्लेषक मकरंद मुळे आता आपल्यासोबत आहेत। मुळे सर नमस्कार। मुळात गेल्या काही दिवसांपासून जे चालू आहे म्हणजे शरद पवार यांच्या पक्षानं सातत्यानं हे म्हणणं की चर्चा झाल्या होत्या, अजित पवार 12 तारखेला निर्णय घोषित करणार होते, खुद्द शरद पवारांनी हे म्हणणं, आणि राष्ट्रवादीतल्या कोणत्याही नेत्यानं, अजित पवारांच्या पक्षातल्या कोणत्याही नेत्यानं त्याला काडी मात्र ही दुजोरा न देणं, टू लार्जर एक्सटेंट एखाद दुसरा नेता असेल की ज्यांनी दिला असेल। हे नेमकं कशाचं द्योतक आहे? हे विलीनीकरण तुम्हाला होताना दिसतंय की आता ही बरीच लांबची प्रक्रिया दिसते? असं ज्या प्रकारची विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे एकतर्फी, ते बघता अजितदादांच्या दुर्दैवी अशा अपघाती निधनानंतर मुळात ते विलीनीकरण होतं का गिळण कीर्तीकरण होतं? गिळण एक पक्षच गिळून टाकायचा या अजितदादांच्या अपघाती निधनाच्या आडून, असं सगळं चाललं होतं की काय? असं खरं म्हणजे आता चित्र निर्माण झालेलं। ज्या प्रकारची वेगाने चर्चा घडवली गेली आणि ती चर्चा काहीशी पेरली गेली, त्यातून एक वेगळ्या प्रकारचा दबाव उत्पन्न करायचा आणि पक्ष पूर्ण ताब्यात घ्यायचा, त्यामुळे एक वेगळ्या वर्चस्ववादाची चर्चा होती, ही विलीनीकरणाची चर्चा नव्हती। त्याच्यामुळे ज्यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली किंवा त्यांनी शपथ घेण्याचं नक्की केलं, त्या दिवशी सकाळी शरद पवारांनी घेतलेली तातडीची प्रेस कॉन्फरन्स आणि त्या शपथविधीनंतर आलेली वक्तव्य, ती वक्तव्य ज्या प्रकारे आणली गेली, म्हणजे काही विरोधी पक्ष नेत्यांची वक्तव्य आली, अन्य काही मंडळींनी त्याच्यावर आपले भाष्य प्रतिक्रिया
व्यक्त केल्या ते बघता एक काही वेगळ्या प्रकारचं चित्र आता महाराष्ट्रात उभं राहतंय आणि विलिनीकरणाच्या आडून जी सहानुभूती मिळवायची होती ती काही आता मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे एका अर्थाने थोडा आपल्याला जो डाव मांडायचा होता, आपण जो काही खेळ खेळणार होतो तो आपल्या हातातनं निसटतोय आणि त्या चिडचिडीतनं अस्वस्थ वाटतंय. त्यामुळेच विलिनीकरण 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 असं सातत्याने घोषा लावला जातोय. मुळात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, अगदी संशयाचा फायदा दिला तरी अजितदादांना समजा असं काही विलिनीकरण करायचं होतं आणि ती खरोखर 12 फेब्रुवारी तारीख होती, तर त्यांना किमान आपल्या पक्षातल्या काही लोकांना तरी विश्वासात घ्यावं लागलं असतं. राईट. महानगरपालिकांचे निकाल पिंपरी चिंचवड आणि पुण्याचे अजितदादांना हवे तसे लागले असते तर असं म्हणता आलं असतं की 2 राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याचा फायदा आहे. पण अजितदादांनी असा निर्णय करून सुद्धा तो काही फायदा त्यांना मिळाला नाही. त्यांना पुण्यातली कदाचित शक्यता वाटत नसेल, पण पिंपरी चिंचवडमध्ये मोठं यश अजितदादांच्या पक्षाला मिळेल असं वाटत होते, त्या दोन्ही ठिकाणी मिळालं नाही. त्याच्यामुळे त्या दोन महापालिकांच्या निर्णयानंतर जी काही सगळी परिस्थिती राजकीय बदलली, तो एक टप्पा लक्षात घेतला पाहिजे. दुसरं, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या प्रचाराकरताच अजितदादा निघालेले होते. आता शरद पवारांच्या गटाने अशी कुठेही भूमिका घेतलेली नाहीये की जिथे जिथे अजितदादांचे उमेदवार उभे आहेत तिथे तिथे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आम्ही मागे घेतो आणि मतदारांना आवाहन करतो की तुम्ही आता या अजितदादांच्याच पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा. यातून एक त्यांना वेगळा संदेश देता आला असता, पण तोही अद्याप अजून काही संदेश त्यांच्याकडनं गेलेला नाहीये. आज ज्या प्रकारे प्रफुल्ल पटेल यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, पत्रकार परिषदेत त्यांनी जे निवेदन दिलं आणि अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण केलं, त्यातलं एक स्पष्टीकरण त्यांनी असं केलं की जो काही निर्णय होईल राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सुद्धा त्यात मी नसेल. त्यामुळे माझी भूमिका ही कार्यकारी अध्यक्ष इतकीच मर्यादित आहे आणि कार्यकारी अध्यक्ष या नात्याने असलेले माझे जे काही अधिकार आहेत त्यातनं मी ही प्रक्रिया पूर्ण करतोय. आणि ते परत असं म्हटलेत की विधिमंडळ गटाची आम्ही जबाबदारी जी होती ती सुनेत्राताईंकडे दिली, त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. त्यातला दुसरा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की ज्या वेळी म्हणजे आता महायुतीत अजितदादा आहे, पण अजितदादांवर ज्या वेळी आरोप झाले ते प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीकडनं झाले होते. त्यावेळी पवार कुटुंबातल्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या असतील त्या आपल्या सगळ्यांपेक्षा कोणालाही जाहीरपणे माहीत नसतील तेवढ्या सुनेत्राताईंना निश्चितपणे माहीत असतील. ज्यावेळी अजितदादांनी पहिला शपथविधी घेतला, पहाटेचा सकाळचा शपथविधी, त्यावेळी जी काही पवार कुटुंबियांमध्ये चर्चा आपसात झाली असेल राजकारणाची, त्याही गोष्टी केवळ आणि केवळ घरातल्या म्हणून सुनेत्राताईंना माहिती असेल. आणि जो अखेर निर्णय गेला की ते सगळे आमदार त्यांच्याबरोबर आले, पक्षाचं अधिकृत चिन्ह हे त्यांच्याबरोबर आलं, त्यावेळी सुद्धा कुटुंबातल्या ज्या काही चर्चा असतील, उलटसुलट चर्चा, प्रतिक्रिया, त्या जाहीरपणे जरी पाहिलं त्या सगळ्याचं जे काही सोसलं असणार ते सगळं सुनेत्राताईंनी सोसलं असणार, त्यांनी अनुभवलं असणार. दुसरं, सुनेत्राताई पवार ह्या सुद्धा राजकीय पार्श्वभूमीच्या आहेत. म्हणजे त्या राजकारणात किती काळ आहेत, त्या किती वेळा आपल्याला पडद्यावर दिसतात, किती वेळा चर्चेत सहभागी होतात, आणि त्यांना राजकीय पार्श्वभूमी निश्चित आहे. त्यामुळे एकीकडे त्यांना दुःख नसेल का, तर 36-37 वर्षाचा संसार ज्यांच्याबरोबर आपण केलाय असा आपला साथीदार जाण्यामुळे जे काही दुःख एका महिलेला किंवा होतं ते त्यांना निश्चित झालं असणार. पण परत एकदा ही चर्चा आपण यापूर्वी पण या वाहिनीवर चर्चा केलेली आहे की एकीकडे दुःख आणि दुसरीकडे कर्तव्य. आणि कर्तव्य म्हणजे जो पक्ष अजितदादांनी आता चालवायला घेतलेला आहे तो पक्ष विलिनीकरणाच्या नावाखाली जर ताब्यात घेतला जात असेल आणि त्या पक्षातल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तुम्ही आता पांढरं निशाण दाखवा आणि आम्हाला शरण या, अशा प्रकारची जर मेसेज संदेश जात असतील तर आपण काही केलं पाहिजे. कारण शेवटी आपल्या नवऱ्याची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे आणि ज्यावेळी जेव्हा विलिनीकरण करायचं असेल ते विन विन सिच्युएशनवर झालं पाहिजे, समासमान झालं पाहिजे. आमचंही त्यात काही म्हणणं असेल आणि एकत्र येऊन बसू, तुम्ही काही म्हणा आम्ही काही म्हणू, असं तुम्हाला जे वाटतं ते विलिनीकरण नसेल, अशा प्रकारचा संदेश गेल्या काही दिवसात निश्चितपणे जातोय. आणि त्यामुळे परत विलिनीकरणाच्या बातम्यांची, चर्चांची अधिक जोरकसपणे मांडणी होते असं आजचं तरी चित्र वाटतं. आणि ते तुमचं बरोबर आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं आता आपली पावलं उचलली आहेत, म्हणजे जनरली असं होतं की पक्ष नेतृत्वाला पहिलं प्राधान्य दिलं जातं, पक्ष नेतृत्व निवडीला जर असं व्हॅक्यूम तयार होत असेल, असं वॉइड तयार होत असेल तर. पण तसं न करता विधिमंडळातलं नेतृत्व पहिलं निवडून घेतलं आणि आता आम्ही पक्ष नेतृत्व निवडू आणि तोपर्यंत आपण काहीही बोलायचं नाही, हे राष्ट्रवादीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी ठरवलेलं दिसतंय. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी आहे की विलिनीकरणावर चर्चा व्हायची असेल तर ती आमच्या टर्मवर होईल, जशी ती अजित पवारांच्या टर्मवर होत होती तशी ती आमच्या टर्म्सवर होईल.
अर्थात याच्या मागे काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस हा एकटा पक्ष असणार नाहीये. महायुतीतले इतर 2 पक्षात विशेषतः भाजप हेही या पडद्यामागून टर्म्स डिक्टेट करतील याच्यामध्ये काही शंका नाहीये. पण आत्ताच्या घडीला सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाच्या किल्ल्या देणं हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्ता जे नेते आहेत त्यांच्या भवितव्यासाठी आणि पक्ष एकसंध जर ठेवायचा असेल तर त्यासाठी गरजेचं होतं आणि म्हणूनच कदाचित ही पावलं सावकाश टाकली जातात. सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल.